आपल्याला आपलं नाव बदलण्यासाठी आणि तेही कायदेशीर पद्धतीने नाव बदलण्यासाठी आपल्याला आपल्या नावामध्ये, वडिलांच्या नावामध्ये, आडनावामध्ये चेंज करण्यासाठी आपल्याला गॅजेट करावं लागतं. मित्रांनो, गॅजेट हे 2 प्रकारचे असतात. यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं गॅजेट म्हणजे भारत सरकारचं राजपत्र आणि महाराष्ट्र शासनाचं राजपत्र असे 2 वेगवेगळे गॅजेट असतात. दोन्ही गॅजेटमध्ये आपलं नाव चेंज करून मिळण्यासाठी जी कागदपत्रे द्यावी लागतात ती जवळजवळ सारखीच कागदपत्र आहेत आणि त्याची प्रोसिजर पण थोड्याफार फरकानं सारखीच आहे. परंतु बऱ्याच जणांना एक गॅजेटमध्ये नाव प्रकाशित करून नाव बदलण्यासाठीची जी प्रोसिजर असते त्या प्रोसिजर बद्दल माहिती नसते. तर आपलं नाव बदलण्यासाठी, आपलं आडनाव बदलण्यासाठी किंवा जन्मतारीख बदलण्यासाठी आणि धर्म बदलण्यासाठी अशा 3 प्रकारे गॅजेट करून नाव, जन्मतारीख आणि धर्म अशा 3ही गोष्टी बदलता येतात. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपलं नाव बदलण्यासाठीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेबद्दल माहिती घेणार आहोत. ही जी प्रक्रिया आहे ही कायदेशीर प्रक्रिया आहे आणि या पद्धतीनं तुम्ही जर तुमचं नाव बदलून घेतलं तर तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर अडचणी येणार नाहीत. तर मित्रांनो, याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट तानाजी वाघमारे. आपण बघताय झेड+ लेव्हल इन्फो MH25. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर गॅजेट संबंधात, त्याचबरोबर इतरही तुम्हाला ज्या काही गोष्टी हव्या असतील त्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. तर मित्रांनो, आता आपण पाहूया की आपलं नाव बदलण्यासाठीची जी प्रोसिजर असते ती कशा पद्धतीची असते आणि आपलं या पद्धतीने आपण जर नाव चेंज केलं काही कायदेशीर अडचणी येणार आहेत का, किंवा नाव बदलत असताना आपल्याला कोणकोणती डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागणार आहेत, त्यासाठी कालावधी किती लागतो, या गोष्टींची चर्चा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. मित्रांनो, नाव बदलण्यासाठीची प्रोसिजर तुम्हाला पाहण्यासाठी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. जर आपण मधूनच व्हिडिओ सोडला तर तुम्हाला प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेबद्दल पूर्ण माहिती मिळणार नाही. मित्रांनो, नाव बदलण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ही अशी काही किचकट अशी प्रक्रिया नाही. अत्यंत सोपी, सरळ आणि साधी अशी प्रोसिजर आहे. तर यासाठी आपल्याला बाहेर कोणाकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः घरी बसून ऑनलाईन ही नाव बदलू शकता, किंवा यासाठी तुम्हाला घरी नाव बदलणं किंवा स्वतःच्या फोनद्वारे नाव बदलणं शक्य नसेल, आपल्या भागामध्ये जे CSC सेंटर्स असतात त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ही प्रक्रिया करून घेऊ शकता. तर मित्रांनो, नाव बदलण्यासाठी आपल्याला सुरुवातीचा डॉक्युमेंट लागतो ते तुमचं प्रतिज्ञापत्र. मित्रांनो, तर हे प्रतिज्ञापत्र करायचं कुठं, तर तुम्ही एक 100 रुपयाचा स्टॅम्प घ्यायचा आणि 100 रुपयाच्या स्टॅम्पवर तुमचं प्रतिज्ञापत्र लिहायचं की पूर्वी माझं हे नाव होतं, माझं हे आडनाव होतं आणि यापुढं मला अशा पद्धतीचं नाव पाहिजे किंवा हे नाव पाहिजे. आणि अशा प्रकारचं एक प्रतिज्ञापत्र 100 रुपयाच्या स्टॅम्पवर बनवायचं, ते नोटराईज करायचं म्हणजे नोटरी करायचं. त्यामध्ये सर्व डिटेल्स आपल्या यायला पाहिजेत. आपलं नाव, आपलं वय, पत्ता, आपण काय कामधंदा करतो याविषयीची पूर्ण माहिती त्या ॲफिडेव्हिटमध्ये तुम्हाला द्यावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने एक 100 रुपयाच्या स्टॅम्पवर एक ॲफिडेव्हिट बनवायचं. नाव बदलण्यासाठी 2 नंबरची प्रक्रिया आहे. तर ती म्हणजे कोणत्याही राष्ट्रीय इंग्लिश न्यूजपेपरमध्ये तुम्ही एक जाहिरात द्यायची की माझं पूर्वी नाव हे होतं आणि माझं यापुढं नाव असं राहणार आहे आणि यापुढे मला याच नावानं ओळखलं जावं. तर यासाठी तुम्हाला एक राष्ट्रीय न्यूजपेपरमध्ये त्यासंबंधीची जाहिरात द्यायची आहे. तो जो न्यूजपेपर आहे तो इंग्लिशमध्ये असायला हवा. त्याचबरोबर तुमचं जे लोकल लँग्वेज आहे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये असाल तर मराठीमध्ये, गुजरातमध्ये असाल तर गुजरातीमध्ये, किंवा तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता त्या राज्यामधल्या भाषेमधून प्रकाशित होणारं जे वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्रामध्ये आपण जशी राष्ट्रीय वृत्तपत्रात एक जाहीर नोटीस दिली तशीच जाहीर नोटीस तुमच्या जिल्ह्यामध्ये सर्क्युलेट होणाऱ्या किंवा तुमच्या भागामध्ये सर्क्युलेट होणाऱ्या वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारची एक जाहीर नोटीस द्यायची आहे. तर अशा ह्या राष्ट्रीय वर्तमानपत्र जे इंग्लिशमध्ये असावं आणि दुसरं तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता त्या राज्यामधलं एक वर्तमानपत्र, अशा 2 वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला जाहीर नोटीस देऊन तुमचं पूर्वीचं नाव आणि यानंतर जे नाव तुम्ही ठेवणार आहेत त्या नावाबद्दलची एक जाहीर नोटीस त्या वर्तमानपत्रामध्ये द्यायची आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही वर्तमानपत्राचे कात्रण तुम्ही सांभाळून तुमच्याकडे ठेवायचे आहेत, कारण ते आपल्याला पुढं गॅजेट करण्यासाठी आवश्यक आहेत. त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे ती म्हणजे तुम्ही गॅजेटसाठी अप्लाय करायचं आहे. तर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या राजपत्रामध्ये तुम्हाला नाव चेंज करायचं असेल तर त्या ठिकाणी करू शकता, किंवा
महाराष्ट्राच्या राजपत्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र गॅजेटमध्ये तुम्हाला जर नाव बदलायचं असेल तर महाराष्ट्राच्या गॅजेटमध्ये तुम्हाला नाव बदलण्यासाठीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन देऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करता त्या रजिस्ट्रेशनच्या प्रोसिजरमध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड, शैक्षणिक डॉक्युमेंट्स म्हणजे TC, त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्र तुम्हाला अपलोड करण्यास सांगितली जातील. त्यानुसार जी कागदपत्र आवश्यक आहेत ती कागदपत्र तुम्ही ऑनलाईन अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही पाठीमागे जे प्रतिज्ञापत्र केलं आहे 100 रुपयाच्या स्टॅम्पवर आणि ते नोटरी केलेलं आहे, तर ते ॲफिडेव्हिट सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही 2 वर्तमानपत्रामध्ये ज्या जाहिराती दिल्या होत्या म्हणजे एक इंग्लिश वर्तमानपत्र आणि एक मराठी वर्तमानपत्र, अशा दोन्ही वर्तमानपत्रामधल्या जाहिराती तुम्हाला PDF करून अपलोड करायच्या आहेत. आणि बाकीची डॉक्युमेंट्स जे आहेत म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, TC, रेशन कार्ड किंवा आणखी डॉक्युमेंट्स जर काही मागितली तर त्याप्रमाणे ती डॉक्युमेंट्स तुम्हाला PDF करून अपलोड करायची आहेत. ही डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर तुम्हाला गॅजेटची जी फीस आहे ती फीस भरायची आहे. 2,000 ते 3,500 पर्यंतची फीस तुम्हाला गॅजेटसाठी लागू शकते. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गॅजेटमध्ये तुम्हाला नाव चेंज करायचं असेल तर त्यासाठी जास्त फीस आहे. स्टेट गव्हर्नमेंटच्या राजपत्रामध्ये तुम्हाला तुमचं नाव चेंज करायचं असेल त्यासाठी 2,000 पासून फीस चालू होते. त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या राजपत्रामध्ये नाव बदलायचं असेल तर तुम्हाला 2,500 ते 3,500 पर्यंत फीस पडू शकते. त्याच्यानंतर ती फीस तुम्हाला भरायची आहे. फीस भरल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे, तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते सबमिट करायचं आहे. तुमचे डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला शासनाकडून निघणारे जे गॅजेट आहे त्याला मराठीमध्ये आपण राजपत्र म्हणतो, त्याच्यासाठी तुम्हाला वेटिंग करायचं आहे. कुठल्या दिवशी ते राजपत्र निघतं त्याबद्दलची तुम्हाला माहिती सतत घ्यायची आहे. तुम्ही ते ऑनलाईन त्याच्याबद्दलची माहिती पाहू शकता. त्यासाठी तुम्ही मोबाईलमध्ये पाहू शकता किंवा तुम्ही जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन तुम्ही तुमचं जे राजपत्र आहे ते प्रकाशित झालं आहे का नाही ते पाहू शकता. ऑनलाईन झाल्यानंतर तुमचं नाव त्या राजपत्रामध्ये 40 दिवसाच्या आसपासच्या कालावधीमध्ये येणार आहे. त्यानंतर तुम्ही ते राजपत्र ऑनलाईन डाउनलोड करू शकता. तुम्हाला घरपोच म्हणजे त्याबाबतचं एक राजपत्र तुमच्या घरपोच होणार आहे. त्यासाठी तुम्ही जो दिलेला ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर तुम्हाला ते राजपत्र मिळून जाईल. अशा पद्धतीनं तुमचं नाव तुम्हाला राजपत्रामध्ये प्रकाशित होईल. त्यामुळं तुमचं पूर्वीचं नाव जे आहे ते पूर्वीचं नाव बदलून नवीन नाव येणार आहे. आणि याबद्दल तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये नाव बदलायचं असेल, TCवर नाव बदलायचं असेल, तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे 10वीची मार्कलिस्ट, 12वीची मार्कलिस्ट किंवा ज्या तुमचे मार्कलिस्ट आहेत त्या मार्कलिस्टमध्ये तुम्ही नाव बदलू शकता. त्यासाठी तुम्हाला संबंधित विद्यापीठ किंवा संबंधित शाळेमध्ये जाऊन त्यासाठी ॲप्लिकेशन द्यावे लागेल. त्याचबरोबर तुम्हाला तुमचं आधार कार्डवरचं नाव बदलायचं असेल त्यासाठीची ही KYCची प्रोसिजर तुम्हाला पूर्ण करावी लागेल. तुम्हाला पॅन कार्डमध्ये नाव बदलता येतील, पासपोर्टमध्ये नाव बदलता येईल. त्याचबरोबर तुमचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे त्या कास्ट सर्टिफिकेटवर सुद्धा तुम्हाला तुमचं नाव बदलून घेता येईल. किंवा तुम्हाला नाव जर बदलायचं नसेल तर ज्या ठिकाणी तुम्हाला असे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत म्हणजे शैक्षणिक कागदपत्र तुम्हाला नोकरी लागताना जर ज्या ठिकाणी सबमिट करायचे आहे त्याबरोबर तुम्हाला ते गॅजेट त्या डॉक्युमेंट्स बरोबर अटॅच करणं आवश्यक आहे, त्याबरोबर जोडणं आवश्यक आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही असं जर नाव न बदलता गॅजेटचं प्रमाणपत्र जर त्या ठिकाणी दिलं तर कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी ते 100 रुपयाच्या स्टॅम्पवर नोटरी करून तुम्हाला ॲफिडेव्हिट द्यावे लागेल. त्यासाठी काही वेगळा चार्जही पडू शकतो. त्याची फीस पण तुम्हाला भरावी लागेल. पण तुम्ही तुमचं गॅजेट झाल्यानंतर म्हणजे राजपत्रात तुमचं नाव आल्यानंतर तुम्ही आवश्यक त्या ठिकाणी नाव बदलू शकता किंवा ते गॅजेट त्या कागदपत्राबरोबर जोडून ज्या ठिकाणी तुम्हाला आवश्यकता आहे अशा ठिकाणी गॅजेट जोडून तुम्ही तुमचं नाव, पूर्वीचं नाव आणि चालू नाव हे त्या ठिकाणी सांगू शकता आणि राजपत्रात आलेल्या नावानुसार तुम्ही तुमच्या नावाचा वापर करू शकता. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अगदी साधी आणि सोपी प्रोसिजर आहे. साधारणतः 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही ही प्रोसिजर पूर्ण करू शकता आणि अशी अतिशय अत्यल्प खर्चामध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमचं नाव बदलू शकता. त्यामुळं तुमचं नाव बदलल्यामुळं तुमची एक वेगळी ओळख तयार होत असते आणि त्याबाबतची कागदपत्र तुम्हाला चेंज करावी लागतात किंवा कागदपत्र चेंज करायची नसतील तर तुम्ही राजपत्र हे जोडून त्याबाबतचं
कन्फर्मेशन, तुमच्या नावाचं कन्फर्मेशन त्या ठिकाणी देऊ शकता. आणि ज्या ठिकाणी तुम्ही अशी कागदपत्र देणार आहात, त्याचबरोबर तुम्ही राजपत्र जोडणार आहात, तो अधिकारी किंवा ते ऑफिस तुम्ही राजपत्रामध्ये जे नाव दिलेलं आहे तेच नाव तुमचं आहे असं गृहीत धरतील. पूर्वीचं नाव त्या ठिकाणी काउंट केलं जाणार नाही. आणि तुम्हाला त्या ऑफिसमधून काय डॉक्युमेंट्स मिळणार असतील तर तुमची गॅजेट नंतर जे नाव तुमचं आलेलं आहे त्या नावाप्रमाणेच तुम्हाला कागदपत्रे मिळतील, याबद्दल कुठलीही शंका नाही. तर ही होती तुमचं नाव बदलण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया. तुमचं गॅजेट कसं करायचं, त्यासाठी लागणारे कागदपत्रे काय, या सर्व गोष्टींची अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीनं ही माहिती आहे. याचा तुम्ही जरूर उपयोग करा. आणि तुमचं नाव जर चेंज करायचं असेल तर या पद्धतीने नाव चेंज करा, तुम्हाला कुठल्याही अडचणी येणार नाहीत. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.